एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे समादेशक अर्थव्यवस्थेवर। कशावर आहे? समादेशक अर्थव्यवस्था, कमांड इकॉनॉमिक सिस्टीम। आपण अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, त्याची कारण, त्याचे आधार आणि वर्गीकरणाच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक वर्गीकरणावर एकदम डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। पहिल्यांदा आपण व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे परंपरागत अर्थव्यवस्था, ट्रॅडिशनल इकॉनॉमिक सिस्टीम। दुसरा बनवला बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था म्हणजे मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम। आणि आता हा जो आहे तो कमांड इकॉनॉमिक सिस्टीम, समादेशक अर्थव्यवस्था। एका टप्प्याटप्प्याने आपण चाललोय। पूर्वीच्या आधी व्हिडिओ पाहून घ्यायचे, पाहिले नसतील तर, कारण ते कॉन्सेप्ट आधी क्लिअर होणं आवश्यक आहे, तरच आपल्याला इकॉनॉमी खऱ्या अर्थाने समजेल। अत्यंत क्लिष्ट असा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे अर्थव्यवस्था, इकॉनॉमी। आणि इकॉनॉमी मध्ये लई गोंधळ उडते का, तर कॉन्सेप्ट क्लिअर झालेले नसतात आणि मग पोट्टे म्हणतात बापू भसकला है ना। तर भसकू द्यायचा नाही आहे, त्याच्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे। आता हा जो विषय आहे समादेशक अर्थव्यवस्था, तो आपण काय समजून घेणार आहोत, तर काय म्हणजे समादेशक अर्थव्यवस्था, त्याचे ठळक वैशिष्ट्य काय, कुठं आला रे भाऊ, कुठं त्याचा जन्म झाला, कसा झाला, आणि मग त्याच्यानंतर त्याच्या काही समस्या राहू शकतात आणि काऊनच आल्या। तर एक हिस्टॉरिकल ब्रीफली अनालिसिस आणि कॉन्सेप्च्युअल अनालिसिस याचा संगम आज आपण करून घेणार आहोत। पण तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करताना आपण माहित आहे विषयाचं आकलन करायचं आहे, तर डोक्यात 2 प्रश्न किमान फिट असलेच पाहिजे। तर प्रश्न पाहून घेऊ, आलं की नाही लक्षात? पहिला, समादेशित अर्थव्यवस्थेचे फायदे कोणते? मी गोला केलो, गोला कायले केलो, अंडा खासाठी नाही, हा कीवर्ड हो रे भाऊ। प्रश्नांच्या वेळात असे गोले गाले केले तर समजून जायचं कीवर्ड, आणि परीक्षेमध्ये बी असे धंदे करायचे नाही, तर परीक्षेच्या टेन्शन मध्ये आपण प्रश्न समजून घेत नाही आणि भसकून जाते उत्तर। ठीक आहे। विच इज और आर द बेनिफिट्स ऑफ द कमांड इकॉनॉमी? राज्याचे उत्पादन साधनांवरील स्वामित्व, राज्याचे उत्पादन साधनांवरील स्वामित्व निश्चित करते। काय करते? ओनरशिप, एन्श्योर ओनरशिप ऑफ द स्टेट ऑन ओव्हर द मीन्स ऑफ प्रोडक्शन। राज्याचे करते ओनरशिप। व्यापार चक्राचे उच्चाटन, एलिमिनेशन ऑफ द ट्रेड सायकल है ना। स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेस प्रोत्साहन, एनकरेज द कॉम्पिटिटिव्ह इकॉनॉमी। तुम्हाला शोधायचा आहे कोणता ते, ठीक आहे, तर तो टॉपिक समजून घ्या तेव्हा समजन, बरोबर आहे, नाही समजान तर भास्कन। ठीक आहे, चला दुसरा, समादेशित अर्थव्यवस्थेच्या समस्या कोणत्या? विच इज और आर द इश्यूज ऑफ द कमांड इकॉनॉमी? नौकरशाहीचे प्राबल्य, डॉमिनेशन ऑफ ब्युरोक्रेसी। व्यक्तिगत विकासास प्रोत्साहनाचा अभाव, लॅक ऑफ एनकरेजमेंट टू द इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट। आणि खाजगी उद्योगांचा अभाव, नो प्रेझेन्स ऑफ प्रायव्हेट एंटरप्राइजेस। 4 ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, बरोबर आहे, ठीक आहे। आता आपण जाऊया याच्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये की हा एक्झॅक्ट कमांड इकॉनॉमी कॉन्सेप्ट आलाच कसा, बरोबर आहे, ठीक आहे। तर चला पाहू। पहिल्यांदा आपण बघूया द ग्रेट कार्ल मार्क्स, द फादर ऑफ सायंटिफिक सोशलिझम, वैज्ञानिक समाजवादाचा जनक, वैज्ञानिक समाजवादाचा जनक, फादर ऑफ सायंटिफिक सोशलिझम, ज्याच्या तत्वज्ञानाच्या आधारावर त्याचा फास्ट फ्रेंड, मित्र व्लादिमीर लेनिन, तुम्ही म्हणा व्लादिमीर पुटिन नाही, व्लादिमीर लेनिन यांनी आंदोलन केली आणि रशियामध्ये रक्तरंजित क्रांती घडून आली 1917ला। आणि रक्तरंजित क्रांती घडून आल्यानंतर जो रशिया म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया
हा स्थापित करून कुठल्या आधारावर, आधुनिक राज्याच्या भूमिकेतून आणि कुठल्या फंडामेंटल प्रिन्सिपलवर, तत्वज्ञानावर, तर सायंटिफिक सोशलिझम या तत्वज्ञानावर आधारित एक नवीन आर्थिक ज्याला क्रांती म्हणतात है ना, इकॉनॉमिक रिव्होल्युशन, ते युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया ह्या कॉन्फेडरेशन मध्ये घडून आलं. आणि काय बघा की इतका इम्पॅक्ट पडला की जगातील बऱ्याचशा राष्ट्रांनी, म्हणजे चीन पासून तर पूर्व युरोपियन राष्ट्रांनी ह्या आदर्शवादाचा है ना पायंदा घातला. आणि तिथे सुद्धा आपल्याला दिसतंय की आर्थिक क्रांती, इकॉनॉमिक रिव्होल्युशन घडून आलं 1970 ते 1990च्या दशकांमध्ये. त्यानंतर मात्र मग कॉन्सेप्ट बदलत गेले. काही ठिकाणी हा जो कार्ल मार्क्सचा एक सायंटिफिक सोशलिझमचा वाद जो आहे, समाजवाद, तो समाजवादी व्यवस्था म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी जी आहे ती एस्टॅब्लिश झाली. आणि त्याचा कट्टरतावाद म्हणजे हा झाला समाजवाद, म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. आणि त्याचा कट्टरतावाद म्हणजे कम्युनिस्ट अर्थव्यवस्था, कम्युनिस्ट इकॉनॉमी किंवा माओ इकॉनॉमी जी चीनमध्ये झाली. साम्यवाद अर्थव्यवस्था, अशा दोन प्रकारच्या इकॉनॉमी कशाच्या आधारावर, कार्ल मार्क्स यांच्या तत्वज्ञानाच्या आधारावर. कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल लिहिलं. ते युरोपचं जे द्वंद्व आहे है ना, युरोपमध्ये जो कामगार वर्ग आणि भांडवलशाही वर्ग, कॅपिटलिस्ट आणि लेबर यांच्यामधला जो द्वंद्व होता, त्याचं अनालिसिस करून भविष्य काय होऊ शकतं, कशा प्रकारे रक्तरंजित क्रांती होऊन भविष्यात क्लासलेस सोसायटी, वर्गविरहित समाज व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते, याचं खूपच सुंदर वर्णन केलं हिस्टॉरिकल आधारावर. आणि सांगितलं की ऐतिहासिक दृष्ट्या जर बघितलं तर जगामध्ये पूर्वीपासून म्हणजे एन्शियंट फेज जर सोडला, ज्याला कम्युनी म्हणतात, कम्युनी म्हणजे जिथे केवळ माणसं आणि बाया हे दोनच वर्ग होते, त्याच्या व्यतिरिक्त वर्गच नव्हता, कुठलंही विषमता नव्हती. तिथून नंतर सोडलं तर आपल्याला असं दिसतं की स्लेव्हमॅनशिप आली, फिफ्डमशिप आली, त्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं आणि कॅपिटलिस्ट आणि लेबर आलेत. आणि सातत्याने तेव्हापासून आपल्याला काय दिसतंय की एक होय रे आणि नाही रे, हॅव्स अँड हॅव नॉट्स, म्हणजे जे प्रबळ आहेत ते आणि जे प्रबळ नाहीत, कमजोर आहेत ते, यांच्यामधला सातत्याने वाद होत गेला, संघर्ष होत गेला है ना. आणि हा जो क्लास स्ट्रगल आहे, संघर्ष म्हणजे कुठला, हा जो क्लास स्ट्रगल आहे है ना, म्हणजे वर्गवाद जो आहे, तर वर्गवादाचं मूळ काय आहे तर अर्थव्यवस्था, असं त्याने सांगितलं. आणि म्हणून त्याचा जो कॉन्सेप्ट आहे, त्याचे जे प्रिन्सिपल आहे, त्याला आपण हिस्टॉरिकल मटेरियलिझम, असं आपण म्हणतो. म्हणजेच ऐतिहासिक भौतिकवादाच्या तत्वावर त्यांनी हे सांगितलं पहिलेपासून. आणि म्हणे की आता मात्र तसं होणार नाही, आता दोन वर्ग राहणार नाही, कारण की आता लेबर चळवळ करून उठतील, क्रांती होईल, कॅपिटलिस्टला संपवून टाकतील, बुर्जॉ जे आहेत, बुर्जॉ म्हणजे कॅपिटलिस्ट, त्यांना संपवून टाकतील. आणि प्रोलेटेरिएट जे आहेत, प्रोलेटेरिएट म्हणजे कामगार वर्ग, सामान्य वर्ग, यांचं राज्य येईल. म्हणजे कोणाचं राज्य येईल, पीपल्स पॉवर, लोकांचं राज्य येईल असं त्यांनी म्हटलं. पण लोकांचं राज्य येण्याच्या पूर्वी राज्य जे आहे, शासन जे आहे, ते लोकांच्या वतीनं हे सर्व चालवेल अशी एक संकल्पना ठेवली. त्याचं रक्तरंजित क्रांती इकडे झाली. लेनिन जे आहे त्याने मग नवीन इकॉनॉमी जी आहे USSR मध्ये एस्टॅब्लिश केली. क्लिअर. आणि इथूनच आपल्याला काय दिसते, कमांड इकॉनॉमी जो आहे कॉन्सेप्ट उदयास आला. आता आपण समजून घेऊया कमांड इकॉनॉमी म्हणजे समादेशक अर्थव्यवस्था म्हणजे एक्झॅक्ट काय. तर सर्व उत्पादनाचे
संसाधनावर, सर्वच उत्पादनाच्या संसाधनावर राज्याचे मालकीत्व कोणाचे असेल? राज्याचे मालकीत्व असून सर्व उत्पादन आणि वितरण केंद्रीय समादेशित योजनाबद्ध मार्गाने करून जनकल्याण उद्देश प्राप्त करणारी अर्थव्यवस्था. तीन गोष्टी आहेत. आधी इंग्रजीत वाचून घेऊन तीन गोष्टी कोणत्या पाहून घेऊ. स्टेट ओनरशिप ऑन ऑल मीन्स ऑफ प्रोडक्शन and all production and distribution based on the centralized directive planning or command planning to attain the aim of social welfareism. असा हा दिला आहे. आता याच्यामध्ये तीन गोष्टी प्रॉमिनंट दिसते. पहिला आहे कोणाचं मालकीत्व? राज्याचं मालकीत्व असेल. कोणाच्या वतीनं असेल? पण लोकांच्या वतीनं असेल. राज्य कोणाचं आहे? लोकांचं. दुसरं आहे जेवढं काही उत्पादन आणि वितरण आहे, प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन आहे, हे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन कसं केलं जाईल? केंद्रीय समादेशित योजनाबद्ध मार्गाने सेंट्रली प्लॅन राहील. डिसेंट्रलाइज नाही. प्रत्येक जण आपली मनमानी नाही करणार. केंद्र ठरवणार, सेंट्रल पॉवर ठरवणार की काय प्रोडक्शन करायला पाहिजे, कसं प्रोडक्शन करायला पाहिजे, कोणतं करायला पाहिजे, कोणासाठी करायला पाहिजे, आणि त्याचं वितरण पण कोणाला किती द्यायचं किती नाही हे निश्चित करणारी एक योजना असेल. अल्टिमेट एम काय आहे? कोणाला किती द्यायचं म्हणजे कोणाला काय हे करायचं का, डावलायचं का नाही. कारण अल्टिमेट एम काय आहे? जनकल्याण, पीपल्स वेलफेअर. काय आहे? पीपल्स वेलफेअर, सोशल वेलफेअर. समाजाचं उत्थान व्हावं, प्रत्येक व्यक्तीची सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक कल्याण झालं पाहिजे, हा उदात्त उद्देश. लक्षात आलंय? ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की या कॉन्सेप्ट मध्ये लोक केंद्रित, पीपल सेंटर्ड ही जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये आपण प्रॉमिनंटली बघतो ओनरशिप ही राज्याची आणि केंद्रीय योजना आपण बघतो आणि याच्या आधारावर अल्टिमेटम हा आपण बघतोय. आता हा जो कॉन्सेप्ट, ही जी व्याख्या आहे, ही व्याख्या एका प्रिन्सिपलवर, मार्क्सच्या प्रिन्सिपलवर, कार्ल मार्क्सच्या प्रिन्सिपलवर दिलेली आहे. कुठलं तत्वज्ञान आहे, कुठली फिलॉसॉफी आहे? तो खूपच सुंदर फिलॉसॉफी, जबरदस्त फिलॉसॉफी आहे. खरं सांगतो, जर हा आदर्शवादी तत्वज्ञान माणसानं कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट न ठेवता केला, तर ह्या जगातील एकही माणूस उपाशी मरणार नाही, खरं पाहिलं तर. पण हे तत्वज्ञान, ही फिलॉसॉफी पर्यंत पोहोचण्याला माणसाला त्या लेवलवर जावं लागतं. कारण हा आदर्शवाद आहे. आदर्शवादला आदर्श माणूस लागतो. आम्ही ना जाऊ द्या, काही बोलू नाही. पण इथे प्रत्येकाकडून बघा, खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. प्रत्येकाकडून त्याच्या कौशल्यानुसार, हा एक महत्वाचा शब्द, आणि प्रत्येकास त्याच्या गरजेनुसार. काय फिलॉसॉफी आहे? प्रत्येकाकडून त्याच्या कौशल्यानुसार आणि प्रत्येकास त्याच्या गरजेनुसार. फ्रॉम एव्हरीवन अकॉर्डिंग टू देअर स्किल्स अँड टू एव्हरीवन अकॉर्डिंग टू देअर नीड्स. एखादी व्यक्ती जबरदस्त हुशार असेल, तल्लख बुद्धीचा असेल आणि काय जबरदस्त मॅनेज करतोय प्रत्येक गोष्टी ऑर्गनाइज्ड वेने, तर त्याला कोणतं काम दिलं जाईल? मॅनेजरचा. तो कुठला आहे, काय आहे, सेमडा आहे, डोमडा आहे, कारा आहे, काही घेणं देणं नाही. आणि त्यानं म्हणलं, पाय बापू मी झक्कास काम केलं, आता मले लागली भूक, तर ढोसाले त्याच्या गरजेनुसार. किती पाहिजे रे बापू तेवढं घे. दुसरा एक आहे मस्त बॉडी बिल्डिंग, एकाच वेळेस लमचे एवढा ओझा उचलते की विचारू नका. 1 टन उचलला फेकला, 1 टन उचलला फेकला, है ना. तर त्याले स्किल कोणता? मॅस्क्युलाइन स्किल. तर त्याला कोणतं काम दे? लेबरचं. घे रे बापू तू लेबरचं. मग तो म्हणा, बापू मी एवढे फेकलो, भूक लागली रे. तर तो म्हणते, घे बापू खा रे.
अकॉर्डिंग टू द नीड, प्रत्येकाची गरज. पण आता इथे स्किल आणि गरज खूप महत्वाचं आहे. बघा, या तत्वज्ञानाचं प्रॅक्टिकल अप्लिकेशनच्या वेळात थोड्याशा अडचणी होत्या आणि तिथूनच मग सुरुवात झाली. पण आपण फिलॉसॉफिकल लेवलवर जर समजून घेतलं तर आपल्याला काय दिसतंय की बाबा स्किलनुसार असेल तर भारतामध्ये जर आपण याचा विचार केला तर भारतामध्ये कसं होतं, कौशल्य कसं, स्किल कसं, जातीच्या आधारावर, म्हणजे जन्माच्या आधारावर ॲस्क्राइब्ड स्किल होत, ॲस्क्राइब्ड स्टॅटस आहे ना. एखादा जर सपोज टू बी ब्राह्मण असेल तर तो बिंडोकही असन तरी सुद्धा तो चक्कल वाटा, तो चक्कल दुसरा वाटू शके नाही. आणि एखादा क्षत्रिय सुकड्या असन असा है ना, आणि त्याला म्हणलं बापू एका गोटा उचल तरी असा लपकून जाईल, त्याला म्हणत तलवार तर तूच उचलशील कारण तू क्षत्रिय होस रे बापू. आणि एखादा शूद्र ह्या बॉडी बिल्डर असा ह्या तरी तो जी मालिक एवढंच का. आलं का नाही लक्षात. हे कसं होतं, जन्माच्या आधारावर, जिथं पैदा झालास बापू तिथं ते स्किल तू या नावावर खपून घे, बरोबर आहे, असं होतं. पण इथे तो का म्हणतो, नाही, प्रत्येक व्यक्तीचं इंट्रिन्सिक त्याच्या आंतरिक गुणांवर भर. कशावर, त्याच्या आंतरिक गुणांवर भर. आणि त्याला गरज जेवढी तेवढीच, नाही तर हे ढोसल्यानं वाढली ढेरी है ना, असं नाही. किती सुंदर फिलॉसॉफी आहे. मग हे जर असेल तर त्याचा उद्देश काय आहे, त्याचा उद्देश आहे वर्गविरहित समाज, क्लासलेस सोसायटी. क्लासच नाही, जसं भारतात जाती आणि युरोपमध्ये वर्ग. मग वर्ग आहे तर वरच्या वर्गातला वरच, रईस तो रईस आणि गरीब तो गरीबच. भारतामध्ये वरच्या जातीचा वरच्याच, खालच्या जातीचा खालची, काय घेणं देणं नाही. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं जे कौशल्य आहे त्याचा पुरेपूर वापर होऊ शकत नाही ह्या दोन्ही याच्यामध्ये, ज्याला संस्थांमध्ये म्हणजे क्लास सोसायटी आणि कास्ट सोसायटी याच्यामध्ये होऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न जो आहे तो काय आपल्याला दिसतोय, समादेशित अर्थव्यवस्थेमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. काय म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. त्यांनी म्हटलेलं आहे मालकीत्व कोणाचं राहील, राज्याचं राहील. कशा प्रकारे त्याचं वितरण आणि उत्पादन होईल, सेंट्रली प्लॅन्ड, केंद्रीय योजनाबद्ध पद्धतीने होईल. प्लॅन कसा असेल, डिक्टेटोरियल असेल, कमांड असेल है ना, निर्देशित केलेला प्लॅन असेल, असाच असेल, बरोबर आहे. कोणासाठी, तर जनकल्याणासाठी. क्लिअर, ओके. चला आता आपण बघून घेऊया वेगवेगळे नॉमेनक्लेचर्स. आपण याच्यापूर्वी पाहिले, परंपरागत अर्थव्यवस्थेमध्ये पाहिले, बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये पाहिले. इथे पण नॉमेनक्लेचर पाहून घेऊ. पहिला आहे अधिसत्तावादी समाजवादी प्रणाली, ऑथॉरिटेरियन सोशलिस्ट सिस्टीम. ऑथॉरिटेरियन म्हणजे कोणाची ऑथॉरिटेरियन, कोणाची मत्ता चालेल, इथे राज्याची मत्ता चालेल. कोणाची, राज्याची मत्ता चालेल, स्टेटची मत्ता चालेल. म्हणजेच स्टेटची मत्ता चालेल म्हणजे कोणाच्या वतीनं आहे, लोकांच्या वतीनं आहे ना, लोकांच्या वतीनं. हे महत्वाचं आहे कारण राज्य कोणाचं आहे, लोकांचं आहे. राज्य कोणाचं आहे, लोकांचं आहे. कशी आहे, सोशलिस्ट, समाजवादी. समाजवादी म्हणजे कशी, फिलॉसॉफी, ही फिलॉसॉफी आहे, आयडिओलॉजी आहे. समाजवादी म्हणजे समाजाच्या कल्याणाची, समाजाच्या कल्याणाची. आलं की नाही लक्षात. म्हणजे राज्याची डिक्टेटरशिप राहील, एका व्यक्तीची नाही. इथे राजघराणा चालणार नाही किंवा एक गट सुद्धा नाही, एक ग्रुप सुद्धा नाही. कोणाचा असेल ऑथॉरिटी, लोकांची ऑथॉरिटी असेल. मग लोकांच्या वतीनं कोण असेल, राज्य असेल. ठीक आहे. अबाजार व्यवस्था, याला अबाजार व्यवस्था, नॉन मार्केट सिस्टीम सुद्धा म्हणतात. नॉन मार्केट सिस्टीम याच्यासाठी म्हणतात का, कारण की कोण कंट्रोल करतो, सर्व उत्पादन आणि वितरण कोण कंट्रोल करतो, राज्य कंट्रोल करतो. कोणासाठी करतो, लोकांसाठी करतो. कोणासाठी करतो, लोकांसाठी करतो. म्हणजेच काय, तर राज्य जे आहे हे सर्व
प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनला कंट्रोल ठेवल्यामुळे इथे मार्केट येऊ शकत नाही. कारण मार्केटचा अर्थ काय आहे, आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. मार्केटचा अर्थ अशी परिस्थिती म्हणजे अशी जागा जिथे प्रत्येक जण फ्रीली, मुक्तपणे, कोणाचंही नियंत्रण आहे, मुक्तपणे एक्सचेंज करेल. कशाचं? वस्तू आणि सेवांचं. इथे कोण करत आहे? डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन राज्य करत आहे, राज्य ठरवेल. त्यामुळे इथे मार्केट नाही, म्हणून ही अबाजार व्यवस्था. तिसरं म्हटलंय केंद्रीय योजनाबद्ध अर्थव्यवस्था, सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी. कशासाठी? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण की अल्टिमेट एम आहे प्रत्येक व्यक्तीचा विकास, प्रत्येक व्यक्तीचा विकास, आणि त्याच्या गरजेनुसार त्याला मिळालं पाहिजे. मग आता जर असं असेल गरजेनुसार त्याला मिळालं पाहिजे तर त्याच्यासाठी योजना असणं आवश्यक आहे. परीक्षा तुम्हाला पास करायची आहे आणि मन की बात केला तर तुम्ही योजना बद्ध याच्याने होणार आहे का? आज हे वाचतो रे बाबा, उद्या ते वाचतो रे बाबा, जमन का? मला आज आळस आला, कंटाळा आला, जमन का? नाही. वेळेचं आणि तुमच्या पुस्तकांचं जेवढे काही जमवले असतील संग्रहित, त्याचं प्रॉपर नियोजन झालं पाहिजे. नियोजन झालं नाही तर अनार्की येऊ शकते, मनमानी होऊ शकते. मनमानी होऊ नये, प्रत्येक संसाधनाचा पुरेपूर उपयोग व्हावा जनकल्याणाकरिता, याच्यासाठी म्हणून योजनाबद्ध. पण योजनाबद्ध म्हणून डिसेंट्रलाइज जर केलं तर अडचण येईल. कोण करेल? एकच ठिकाणी त्याचा योजना बनवल्या जाईल, म्हणून याला सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी असं म्हणतो. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड मॅनेज्ड इकॉनॉमी, प्रशासित आणि व्यवस्थापीय जे आहे ती इकॉनॉमी आहे. ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा व्यवस्थापित इकॉनॉमी, मॅनेज्ड इकॉनॉमी का म्हटलंय? कारण की एक इन्स्टिट्यूशन जे आहे, राज्य जी आहे, ती काय करते? याला नियंत्रित करते. नियंत्रित है ना? ही अनियंत्रित आहे का? फ्री आहे का? मोकळी आहे का? नाही, है ना? कशासाठी नियंत्रित करते? उद्देशासाठी नियंत्रित करते. लॉफ्टी गोल्स त्याच्यासाठी नियंत्रित करते. भटकू देत नाही, मनमानी करू देत नाही. प्रत्येक व्यक्ती की जो भी तमन्ना है भाई, मन की इसमें से वो मन नहीं चलता. यहाँ पे क्या चलता है कि भाई लास्ट ये है, फालतूचं बोलायचं नाही. काय करायचं? काम करा रे बाबा. कामाचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे, वर्क डन झालं पाहिजे. याच्यासाठी ते कसं ऍडमिनिस्टर्ड आहे. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये की व्यक्ती मनुष्यबळ, वर्कफोर्स आणि संसाधनं याचा अधिकाधिक मॅक्झिमम युटिलायझेशन झालं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य समाजवाद, स्टेट सोशलिझम असं सुद्धा म्हणतो, है ना? सोशलिझम म्हणजे समाजवाद, समाजमध्ये समाजाचं कल्याण असं आपण म्हणूया, है ना? समाज कल्याण, समाज ठरवेल काय करायचं. पण कोण ठरवतं इथे? राज्याच्या वतीनं समाजवाद जे आहे, समाज कल्याण, म्हणून याला आपण म्हणतो स्टेट सोशलिझम, राज्य समाजवाद. क्लिअर? लक्षात आलंय? ठीक आहे. आता आपण बघून घेऊया याचे काही ठळक वैशिष्ट्य महत्वाचे. आणि ठळक वैशिष्ट्य आता कंपॅरेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये, कारण की आपण परंपरागत अर्थव्यवस्था समजून घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपण बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था समजून घेतली आहे. त्यामुळे आता याला कंपॅरिझन करणं फार सोपं आहे. तर सामाजिक मालकीत्व, सोशल ओनरशिप, इथे आपल्याला स्टेट ओनरशिप, आणि स्टेट कोणाचा आहे? समाजाचा आहे. आणि म्हणून ओनरशिप कोणाची? समाजाची ओनरशिप, सोशल ओनरशिप राहील. याला आपण कलेक्टिव्ह ओनरशिप पण म्हणू शकतो. याला काय म्हणतो आपण? कलेक्टिव्ह ओनरशिप पण म्हणू शकतो. ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन, जेवढे काही संसाधन आहेत ते. म्हणजे ऍग्रिकल्चर कोणाचं राहील? शेती. भारतामध्ये शेती कोणाची आहे? लोकांची. लोक आपापल्यानं 1 पाव एकर, 1.5 एकर जे काय असेल ते ना, एकाकडे 1000 एकर, आपापल्या मर्जीनं. म्हणजे शेती कशी आहे? खाजगी मालकीत्व आहे. इथे USSR मध्ये कसं होतं? याच्यानुसार कोणाचं? शेती कोणाची? शेती ही राज्याची, म्हणजे सर्व लोकांची.
तिथली फॅक्टरी असेल तर सर्व लोकांची म्हणजे राज्याची. आपल्या भारतातही बघितलं पब्लिक सेक्टर, सार्वजनिक उपक्रम कोणाचे? राज्याचे म्हणजे लोकांचे. क्लिअर? ठीक आहे, राईट. आता सामाजिक मालकीत्व हे महत्वाचं आहे. आता याला जर बघितलं तर आपण काय दिसते? परंपरागत अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक मालकीत्व आपण पाहिलेलं आहे. कलेक्टिव्ह ओनरशिप, सोशल ओनरशिप पाहिलेली आहे. म्हणजेच समाजवादी अर्थव्यवस्था जर बघितली आपण, सोशलिस्ट इकॉनॉमी किंवा कमांड इकॉनॉमी, तर त्याचा पहिला जो ठळक वैशिष्ट्य आहे ते कोणाचे आहे? पूर्वी जे होतं जिथे मनुष्याला स्वतःच्या समाजाच्या अस्तित्वाच्या पलीकडे स्वतःचे भालधंदे दिसत नव्हते, असा उदात्त समाज जो होता तो समाज इथे आपल्याला दिसून येतो. दुसरं आहे संपूर्ण शासकीय नियंत्रण, कंप्लीट गव्हर्नमेंट कंट्रोल. सर्व उत्पादनावर आणि त्याच्या संसाधनावर आणि त्याच्या वितरणावर हा राज्याचं नियंत्रण असेल. आपण तिथे पण बघितलं होतं परंपरागत अर्थव्यवस्थेमध्ये कोणाचं नियंत्रण असेल? समाजाचं. तर समाजाच्या वतीनं कोणाचं असेल? तिथल्या मुखियाचं, ट्रायबल हेडचं नियंत्रण असेल. की संसाधनांचं पासून उत्पादन आणि त्याचं वितरण कसं करायचं तो निर्णय कोण घेत असेल? हेड ऑफ द ट्राईब. कशासाठी? जनकल्याणासाठी. बरोबर आहे. इथे पण काय आहे? कोणाचं नियंत्रण आहे? शासकीय शासनाचं. शासन कोणाचं? लोकांचं. म्हणजे अल्टिमेट कंट्रोल कोणाचा? लोकांचा. कोणासाठी? लोकांकरिता. कोणासाठी? लोकांकरिता. बरोबर आहे. आता आपण जर मार्केट इकॉनॉमी पाहिली तर मार्केट इकॉनॉमीमध्ये नियंत्रण कोणाचं राहायचं? खाजगी व्यक्तीचं राहायचं. शासनाचं नियंत्रण राहत होतं का? शासकीय नियंत्रण नाही. शासकीय नियंत्रण नाही. त्यामुळे तिथे कशा प्रकारचं राज्य होतं? त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं मिनिमॅलिस्ट. काय शब्द होता? मिनिमॅलिस्ट स्टेट. नो इंटरफिअरन्स इन द इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेमध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही असं बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम सांगते. म्हणजेच मिनिमॅलिस्ट स्टेट. राज्य भालधंदे करणारे तुम्हाला का करायचं तर करा. एक माणूस लुटते तर लुटू द्या, दुसरा माणूस बर्बाद होते तर होऊ द्या, मला काय नाही करायचं, तुम्ही ठरवत बसा. मी फक्त लॉ अँड ऑर्डर पाळतो. दोघाही जण, एक लुटते दुसऱ्याले आणि दुसरा बिचारा बर्बाद होते आणि दोघांमध्ये मारापीट व्हायला मी येईन, बापू मारापीट नाही करायची, लॉ अँड ऑर्डर, जेलमध्ये टाकेन, एवढंच माया काम. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही, तुम्ही बाकीचं पहा. हा का म्हणते नाही. सर्व संसाधन त्याच्यापासून होणार उत्पादन आणि वितरण हे मी ठरवणार. म्हणजेच काय, प्रत्येक आर्थिक प्रोसेसमध्ये, प्रक्रियेमध्ये है ना, हस्तक्षेप कोणाचा असेल? राज्याचा हस्तक्षेप पूर्णपणे असेल. म्हणून हा कसा आहे? मॅक्झिमॅलिस्ट स्टेट. मॅक्झिमॅलिस्ट स्टेट कॉन्सेप्ट आहे. मी म्हणते सर्वच मिस करीन. प्रायव्हेट सेक्टर गायब, प्रायव्हेट सेक्टर गायब. म्हणून केवळ सार्वजनिक उपक्रम. खाजगी जे आहे उद्योग, खाजगी उद्योग राहणार नाही रे बाबा. खाजगी उद्योग अलाउच नाही. काय खाजगी उद्योग पाहिजे? कारण खाजगी उद्योगामुळे काय होते, प्रत्येक कॅपिटलिस्ट जो आहे त्याचा अल्टिमेट एम काय आहे? आपण बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये पाहिलं, अल्टिमेट एम इज अ प्रॉफिट. अल्टिमेट एम काय आहे? प्रॉफिट, नफा, निव्वळ नफा. खड्ड्यात गेले कामगार, कामगाराचं पीएफ भरू नाही, कामगाराचं बाकीचे वेलफेअर पाहू नाही, काय घेणं देणं नाही, मला फक्त प्रॉफिट पाहिजे. मग त्यासाठी सगळा जांगड गुत्ता हा कोण करते? हा खाजगी उद्योगवाला करते, भालधंदे. आणि त्यामुळे त्याच्यावर खूप नियंत्रण ठेवावं लागते. नाही राहिलं नियंत्रण गडबड. आणि हा मिनिमॅलिस्ट का म्हणते, मला माहित नाही तुला का करायचं. तुम्ही कामगार आहात आणि तुमचा मालिक आहे उद्योगाचा, तुमच्यात काय झगडे आहेत ते झगडे चव्हाट्यावर आले का मी मधात येईन, हडताळ केला का मी मधात येईन. बाकी तुम्ही काय करतात करा. किती भयानक, बरोबर आहे. आयडिओलॉजिकल लेवलवर बघा किती भयानक. पण इथे काय म्हणते, केवळ सार्वजनिक उपक्रम म्हणजे कोणाचे? राज्याचे. त्यामुळे प्रायव्हेट कॉन्सेप्टच नाही, नफा नावाची वस्तूच नाही. नफा नावाची वस्तू इथे आपल्याला दिसून येत नाही. केवळ सार्वजनिक उपक्रम राहणार. नो प्रायव्हेट बिझनेस, नो प्रायव्हेट एंटरप्राइजेस. मग सार्वजनिक उपक्रम राहणार म्हणजेच गुंतवणूक जे आहे
कोणाची राहणार? राज्याची राहणार, म्हणजे लोकांची राहणार. म्हणून ओनरशिप सुद्धा कोणाची राहणार? लोकांची राहणार, राज्याची राहणार. आता इथे असं आहे चौथ्या ह्याच्यात, ग्राहक सार्वभौमत्वास नकार. तू म्हणा का हो रे बाबा, कसा होईल? मला चॉईसच नाही, मोबाईल मला कोणता घ्यायचा? पुट्ट्यांले तर आधी प्रॉब्लेम. त्या मला फ्लॅश मारायला मोबाईल मला चॉईस नाही, जो राज्य म्हणून तोच मोटरोला घ्या असा डब्बा है ना. मला तर असा झक्कास पाहिजे, एक दोन तर असा सेल्फी घेऊन बसलो का दोघी तिघींनी पाहिलंच पाहिजे. मग असा वाटतं मी सेल्फी घेताना घेऊन टाकतो तिचा फोटो, हो का नाही है ना. तर हे धंदे इथं नाही, नो चॉईस. आता काऊन चॉईस नाही रे बाबा? कारण चॉईस दिली का मग गडबड होते. इथं काय म्हटलंय? फिलॉसॉफी काय आहे? तत्वज्ञान आहे. काय आहे कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान? हे आहे की ज्याची जेवढी गरज तेवढा. आता तुम्ही म्हणा सर मला ते ह्या गरजा आहेत, आहा असं जर मनमानी करू दिला तर प्रत्येकाची गरज भागवणं शक्य नाही. गरज कुठली? जिथे माणसाचं खऱ्या अर्थानं विकास होईल अशीच गरज. सेल्फीनं कुठं विकास होते का? सेल्फीच्या नादात तर आमच्या वाघानं खाऊन टाकला नाही का? तर त्याच्यानं काही विकास होत नाही. मोबाईलचा काम आहे नुसता हॅलो हॅलो म्हणणं, आणि आम्ही लमचे फालतूचे भालधंदे करतो. बरोबर आहे. ते इथे काय म्हणते? ग्राहक सार्वभौमत्वास नकार. कशामुळे? का? कारण की प्रत्येकाचं कल्याण करायचं आहे, प्रत्येकाचं कल्याण करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या गरजा ज्या आहेत, नीड्स आहेत, त्या भागवायच्या आहेत. आणि प्रत्येकाचं गरजा भागवायच्या आहेत. तर ग्राहकाला जर चॉईस दिली तर अननेसेसरी प्रोडक्शन होईल, वेस्टेज ऑफ रिसोर्सेस होईल, संसाधनाचा उपयोग बरोबर होणार नाही. आणि भलत्याच म्हणजे एखाद्या वेळेस आता माणसं काय आहे बैताळ्यात लमचे, कुठे कोणत्याही गोष्टीची गरज भासते, त्यांना जे महत्वाची गरज आहे ते भासत नाही, आणि त्याच्यामुळे ही अडचण वाढू शकते. आता तुम्ही बाजारात जा बरं, बाजारात मार्केटमध्ये फिरायला जा. मार्केटमध्ये फिरायला गेल्यावर तुम्हाला कोणते दुकान दिसतात? मोबाईल, कपड्याचे आणि ढोसाचे, तीनच गोष्टी. का याच्या व्यतिरिक्त का माणूस नाही का बे? आहे का ना आश्चर्य? म्हणजे आमचा बाकीचा विकास केव्हा होईल? पुस्तकाचे दुकानाच नाही दिसत. तुम्ही ना असं डिजिटल वाचता, अबे कायचे वाचते रे पुस्तक? रील पाहिजे नुसते, ज्याच्यानं हे भस्सम होते. बरोबर आहे. तर हा लॉस नको व्हायला, वेस्टेज ऑफ रिसोर्सेस होऊ नको, म्हणून ग्राहक सार्वभौमत्वास नकार. बघा किती सुंदर कॉन्सेप्ट आहे. व्यापार चक्राचे उच्चाटन, ट्रेड सायकलचे उच्चाटन. आता व्यापार चक्र म्हणजे काय? बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहिलेलं आहे की इनविजिबल हँड असते म्हणते ऍडम स्मिथ, आणि मस्तपैकी तुम्ही बिंदात जाऊ द्या म्हणते मार्केटला. मार्केट काय म्हणते? डिमांड आणि सप्लायवर आहे म्हणते. जशी मागणी होईल तसा पुरवठा पण होईल ना, किमती पण वाढतील. जास्त किमती झाल्या की लोक मागणी बंद करतील, आपोआप किमती कमी होतील आणि आपोआप बॅलन्स होईल, असं म्हणते ना, म्हणते की नाही? तर ते म्हणते बाबा जसं आहे तसं. पण तसं होते का? नाही. याच्यामुळे फ्रीडम दिल्यामुळे मनमानी होऊ शकते. एक तर पुरवठा जास्त होऊ शकते किंवा मागणी जास्त होऊ शकते, आणि मग दोघांमध्ये जंगलगुत्ता होऊन जाते, गडबड. आणि मग आपल्याला काय दिसते? इन्फ्लेशनरी आणि रिसेशनरी है ना. म्हणजे एकाकडे चलन वाढ, किंमत वाढ इतकी का विचारू नका. त्या मेक्सिको वगैरे मध्ये तर असे नोट उचलून नेत होते लमचे, असे थैल्यामध्ये हे असे ठेवत होते, दे म्हणे जेवढ्या किलोचा नोट असेल तेवढं तांदूळ दे. एवढी वाईट परिस्थिती की करन्सीला इज्जतच नाही राहील आमच्या पैशाला. एवढा प्रॉब्लेम. आजही बघा लमचा 10 रुपयाची नोट चाले नाही, धडाची 100 रुपये द्यावं लागतात, एवढा बेकार परिस्थिती. तर तो जो आहे तो नाही है ना. किंवा रिसेशन, या नोकऱ्या गेल्या, हे गेल्या, कायचा हा म्हणते तसं नाही रे बाबा. इथे राज्य जेव्हा ठरवतं की उत्पादन किती करायचं, कसं करायचं, कोणतं करायचं, कोणासाठी करायचं, आणि वितरण सुद्धा कसं करायचं, कोणासाठी करायचं आणि का करायचं, हे जेव्हा ठरवतं, त्याच्यामुळे ट्रेड सायकल जी आहे म्हणजे इन्फ्लेशन आणि रिसेशन, ह्या दोन्ही गोष्टी काही दिसत नाही. म्हणजे स्टॅबिलिटी येईल अर्थव्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला स्थिरता येईल. बाजारधिष्ठित अर्थव्यवस्थेमध्ये आपण काय पाहिलं? समस्या, मोठी समस्या. ती समस्या म्हणजे काय? तर आपल्याला असं दिसतंय की अस्थिरता बाजाराची. इथे बाजाराची स्थिरता आणण्याचं काम हे करतं. बरोबर आहे. जमेची बाजू आहे. ठीक आहे. समाज कल्याण आणि सामाजिक सुरक्षा हे याचा उद्देश आहे.
समाज कल्याण आणि सामाजिक सुरक्षा. नाही तर 2-4 लोक बम बापू विचार नको ताजमध्ये खाते आणि बाकीचे फुटपाथवर खाते. नाही रे बापू, सगळ्यांनीच ताजमध्ये खाल्ला पाहिजे, ना तर सगळ्यांनीच फुटपाथमध्ये. सर्वांचं कल्याण म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ इक्विटी, समता. समता डेलिब्रेट, जाणून बुजून है ना. कमजोर आले वरचा टेबल द्यायचा आणि जो स्ट्रॉंग आहे त्याला खालचा टेबल द्यायचा आणि दोघे बरोबरीत राहा रे बावा, है ना. एक मस्त बॉडी बिल्डिंग बनवली, एक सुकडे आसन, सुकड्याले बे 2 अंडे खाय रे जास्तीचे आणि हा बॉडी बिल्ड बे 1 अंडा दे त्याले. असं बॅलन्स करायचं. अशा प्रकारे आपल्याला दिसतं समाज कल्याण आणि सामाजिक सुरक्षा. आणि त्याच्या आधारावर अल्टिमेट एंड आहे, ज्याला युटोपिया म्हटलं जातं. याला युटोपिया म्हटलं जातं कारण की हे अद्याप शक्य नाही. काहींनी प्रयत्न केलेला आहे, काही छोट्या छोट्या कम्युनिटीजनी जे आहेत लोक एकत्रित आले आणि कम्युनिटीज तयार केलाय. भारतामध्ये असं एक आहे प्लेस है ना, साऊथला. कोणतं ते तुम्ही आता विचार करा, वाचा, जिथे तुम्ही स्वच्छंदी राहू शकता. तुम्हाला जे काम करायचं ते काम करू शकता. भाल धंदे नाही, सगळे समान आहेत. असं एक प्लेस आहे. खूपच सुंदर प्लेस आहे, खूप सुंदर फिलॉसॉफी आहे. तुम्ही त्या प्लेसचे नाव सांगा, पाहू बरं आठवते का तर, आहे ना. तर तसंच वर्ग विरहित म्हणजे कुठलाच वर्ग विरहित पाहिजे. तो वर्ग अबे विरहित लिहिणं, विरहित वर्ग रहित लिहिते, वर्ग विरहित. क्लासलेस सोसायटी राहिले पाहिजे, कुठलाच वर्ग राहायला पाहिजे नाही. होय रे नाही रे नाही, श्रीमंती गरिबी नावाची वस्तू नाही. असा श्रीमंत आणि असा गरीब सोबतच बसला पाहिजे. किती बी पैसे असतील तर तुम्ही बस बापू. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. खूपच सुंदर आपल्याला ठळक वैशिष्ट्य दिसतात. पण जेव्हा प्रॅक्टिकल लेवलवर याचं अप्लिकेशन चालू होतं, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशियामध्ये मस्त पैकी आर्थिक क्रांती झाली. इतकी मोठी आर्थिक क्रांती झाली की आपल्याला दिसता काय तर सेकंड वर्ल्ड वॉर, पहिल्या वर्ल्ड वॉर नंतर रशियाचा क्रांती झाली आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये 2 पोल तयार झाले. सेकंड वर्ल्ड वॉर पण झाला. आजही बघतोय त्याच्या भरोशावरच रशिया पॉवरफुल दिसतोय, बरोबर आहे. आणि तो म्हणजे 1928 ते 1990च्या दरम्यान गॉस प्लॅन चालवण्यात आला. गॉस प्लॅन म्हणजे स्टेट प्लॅन, सेंट्रल प्लॅन चालवण्यात आला, ज्याला आपण डिक्टेटोरियल प्लॅन म्हणतो, डायरेक्टिव्ह प्लॅन म्हणतो, ऑथॉरिटेरियन प्लॅन म्हणतो. तो चालवण्यात आला, ज्याच्या आधारावर स्टेट ओन इंडस्ट्रियलायझेशन आणि कलेक्टिव्ह ऍग्रिकल्चर, एकत्रित शेती, सामुदायिक शेती, त्याचं पिल्लू आम्ही घेतलं कोऑपरेटिव्ह ऍग्रिकल्चर, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कॉन्सेप्ट, कलेक्टिव्ह ऍग्रिकल्चर आणि स्टेट ओन इंडस्ट्रियलायझेशन. राज्याचे म्हणजे PSU, या दोघांच्या आधारावर विचारू नका. इतकी मोठी क्रांती झाली की खतरनाक. 1930 ते 1970 बूम राहिला. जगाच्या पाठीवर रशिया इतका प्रबळ झाला की पाश्चात्य राष्ट्र अशी हादरून गेली की आता कसं रुवा. 2 आयडियॉलॉजीचा झगडा है ना, कॅपिटलिझम वर्सेस कम्युनिझम अँड सोशलिझम या झगडा. पण नंतर मात्र 1970 मध्ये आपल्याला काय दिसते, त्याची इकॉनॉमिक ग्रोथ, जीडीपी बघाल रशिया USSR ची, तर जीडीपी जी आहे ती 3%. 1980s मध्ये तर विचार नका, बिचाराचे हाल झाले. म्हणजे जो दावा करायचा की माझ्याकडे रिसेशन राहू शकत नाही, तिथे रिसेशन दिसायला लागलं, डिप्रेशन दिसायला लागलं, अर्थव्यवस्था कोलमडीस आली. अर्थव्यवस्था कोलमडीस आल्यामुळे नंतर मिखाईल गोर्बाचेव आले. मिखाईल गोर्बाचेव है ना, मिखाईल गोर्बाचेव यांनी बघा आपल्याला दिसते या कॉन्टेक्स्ट मध्येच USSRचं ब्रेकडाऊन झालं. 26 डिसेंबर 1991, तुमच्यासाठी कधी कधी प्रश्न विचारू शकतात म्हणून. 26 डिसेंबर 1991 विचारा USSR, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएट रशिया, हा तुटून आता केवळ रशिया राहिला, बाकीचे बनले छोटे छोटे देश है ना. आणि मिखाईल गोर्बाचेव यांनी मग 13वी बघा कोणती पंचवार्षिक योजना, 13वी जी पंचवार्षिक योजना सुरू होणार होती ती थांबवली. आणि थांबवल्यानंतर पेरेस्ट्रॉइका नवीन कॉन्सेप्ट आला, ओपन इकॉनॉमी झाली, अर्थव्यवस्था ओपन केली, डायरेक्टिव्ह प्लॅनिंगच्या जागी इंडिकेटिव्ह प्लॅनिंग आली. हा सर्व बदलून गेला. आलं की नाही लक्षात? म्हणजे आज रशिया जर बघितलं तर समाजवादी तत्वज्ञानावर आधारित जे काही आधी केलं भानगड ती बिचारी आता स्टॉप झाली. पण आपल्याला असं दिसतं की अद्यापही
चीनमध्ये वगैरे ही संकल्पना आहे ना, चीनमध्ये ही संकल्पना आपल्याला दिसून येते. आता आपण बघूया, जर असं झालंय तर समस्या काय आहेत. कारण काय असं झालं की आपल्याला लक्षात येतं की काहीतरी लोचा झाला आहे. तर ठळक समस्या, कष्ट करण्याची इच्छा खुंटीत होते. काय होते? कष्ट करण्याची इच्छा आहे ना, काय म्हणू आपण, नो इन्सेंटिव्ह टू वर्क हार्ड. काऊन रे बापू, काऊन नाही इच्छा होत? एवढं तर सगळं सुंदर होत, काऊन नाही इच्छा होत? माणूस कसा आहे, मनुष्य स्वभाव कसा आहे? मनुष्य स्वभाव हा स्वार्थी स्वभाव आहे, स्वार्थी आहे, आळशी पण स्वभाव आहे. एवढे हलाल का विचार नका, सगळं फुकटात भेटलं का माजतो, आहे की नाही? माजतो ना, आपण पाहिलं आहे ना, माजतो की नाही आपण? असं आजकाल तुम्ही बघा, ग्रामीण भागामध्ये गेलं तर लोक बोंबलते शेतीवाले, आजी मजूरच भेटे नाही जी. मग विचारा, काऊन रे बाबा? आजी ते काय मनरेगा ना आहे ना म्हणते, बिंदास पैसे भेटते तर लोक मस्त दारू दारू ढुसतात फुकटाची, मस्त लोळतात, आहे की नाही? फ्रीबीज, रेवडी कल्चर, हे बरोबर आहे. म्हणजे फुकटात भेटलं तर आता तिथं काय म्हटलंय, तुमची गरज असन तेवढं आणि तुमचं स्किल असन तेवढं. तर मग ते खड्ड्यात गेला ना, आमच्याला स्किल विल भेटते ना मला माझ्या गरजेनुसार, मग मस्त आरामात झोपा काढली, बरोबर आहे. तर हा मेन प्रॉब्लेम, कष्ट करण्याची इच्छा खुंटीत का? नो प्रायव्हेट ओनरशिप, नो प्रायव्हेट ओनरशिप. प्रायव्हेट ओनर, खाजगी मालकीत्व नाही, खाजगी मालकीत्व नाही. आता खाजगी मालकीत्व नसल्यामुळे तो म्हणते इन्सेंटिव्ह नाही ना. माया काय म्हणते, मला इच्छा आहे 2 घरं बांधायची, त्या मला असे ढासू घर बांधतो म्हणते की बाल्कनी बसलं का सगळे जळतील आमचे. हे लोकांना खूप आवडते. आम्हाला पण ऍडव्हर्टाईज पाहिला तर बापू तुमच्या इकडं असं होईल का लोक जळते. अबे शेजारी जळते, कसं कॉन्सेप्ट आहे बोगल. अरे शेजारी आनंदी झाले पाहिजे, पण नाही, शेजारी जळते जर तुमच्याकडे चांगलं, आणि याच्यासाठी आपल्याला लईच आनंद होते की तो जळला, बरोबर आहे. जळून खाक झाला रे बाबा, माझ्याकडे एकदम मोठी कार आणलो मी. आता हे इन्सेंटिव्ह राहिलं तर तो बिचारा मेहनत घेते. हेच नाहीये, हेच नाही आहे. तिथं रशियामध्ये काय म्हणते की बापू तुझी गरज आहे ना, कपडा पाहिजे ना, घरी तो कामगार आहे त्याला कपडा पाहिजे, मग मॅनेजरला कपडा पाहिजे आणि त्यालाही कपडा पाहिजे, दोघांना देते कुपन. जाय म्हणते या दुकानात, दोघे बिचारे रांगेत उभे, समोर कामगार उभा आणि मागं मॅनेजर उभा. म्हणते त्या मला मॅनेजर राहून काय एवढं स्किल वाढवून मी काय खड्ड्यात गेलं. आलं की नाही लक्षात? आळसपणा वाढतो, इनइफिशियन्सी डेव्हलप होते. ही मेजर प्रॉब्लेम्स इथे वाढायला लागले. दुसरा आहे उद्योगांमध्ये अकार्यक्षमता, इनइफिशियन्सी, इनइफिशियन्सी इन इंडस्ट्रीज. काऊन रे बाबा, काऊन रे बाबा? तर आपल्या इकडचे पब्लिक सेक्टर पहा काय झालं है ना, आपल्या बापाचं है ना, आपल्या बापाचं काय जाते. आपण किती सुंदर काम करतो, एसटी बसा दिसल्या कशी ब्लेड घेतो ना फाडतो सीटा, आपल्या बापाचं काय जाते, बरोबर आहे. आणि स्वतःची गाडी असते तर फाडलंच आहे, रोज पुसते आमचा, रोज पुसते. तर इथं काय झालं की उद्योग कुठले आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असल्यामुळे याचं मालकीत्व जे आहे हे मालकीत्व निश्चित होत नव्हतं, त्यामुळे कोणाला इंटरेस्ट येत नव्हता. दुसरा असा आहे की याच्यामध्ये नोकरशाही जे आहे, ब्युरोक्रॅटायझेशन, याचा सुद्धा इंटरफेरन्स जास्त होत होता. त्यामुळे निर्णय जो आहे, निर्णय जो आहे, डिसिजन हा फार उशिरा होत होता. आणि आपल्याला दिसते ओव्हर स्टाफिंग हा प्रॉब्लेम आहे, ओव्हर स्टाफिंग हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे इथे अकार्यक्षमता निर्माण व्हायला लागली. अकार्यक्षमता निर्माण झाल्यामुळे उद्योगधंदे कोलॅप्स व्हायला लागले, जे घडलं नंतर. आणि 0% जीडीपी रेट आला होता, तो केवळ याच कारणांमुळे. ठीक आहे. इनइफिशियन्सी काय येते, कारण ओनरशिप क्लिअर होत नाही, तर इन्सेंटिव्ह मिळत नाही. नोकरशाही जी आहे, नोकरशाहीचा मोठा प्रॉब्लेम ब्युरोक्रॅटायझेशन. ब्युरोक्रॅटायझेशन हे खूप व्हायला लागलं. ब्युरोक्रॅटायझेशनचा मेजर प्रॉब्लेम आहे लेट डिसिजन, निर्णय उशिरा घ्यायचा. प्रत्येक गोष्ट तपासून पाहिजे, माझ्या अंगावर तर सेकणार नाही काय नाही, आहे ना, रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रॉब्लेम. आणि त्याच्यामुळे उशिरा डिसिजन, उशिरा डिसिजन झालं की इकडे तर इकॉनॉमी तर समोर चालन ना, आता गरज आहे ते तर चालन, मग इथं फेल, संपला काम, खतम.
आणि म्हणून ब्युरोक्रॅटायझेशनमुळे, ओव्हर ब्युरोक्रॅटायझेशनमुळे निर्णय व्हायला नाही लागले, निर्णय उशिरा व्हायला लागले, चुकीचे निर्णय व्हायला लागले आणि मग इनइफिशियन्सी यायला लागली. चौथा प्रॉब्लेम आहे राज्याची मक्तेदारी, एस्टॅब्लिश स्टेट मोनोपोली. आता पहा बरं, काय इच्छा होती की बाजारधिष्ठित मार्केट इकॉनॉमिक सिस्टीम बोगस आहे, कार्ल मार्क्सने सांगितलं. वर्गवाद होतो, भांडवलशाहीची मक्तेदारी येते, कॅपिटलिस्ट मोनोपोली येते आणि ते मनमानी करते. मग इथं कोणाची मोनोपोली आली? लोकांची आली का? नाही, राज्याची आली. आणि राज्य ठरवेल त्याला जे पाहिजे ते दे. त्याच्यामुळे लोकांच्या ज्या गरजा आहेत खऱ्या अर्थानं त्या भागवणं कठीण झालं, किंवा गरजा काय निश्चित आहेत ते समजलं नाही आणि राज्याची मक्तेदारी इतकी वाढली की त्याच्यानंतर स्टेट डिक्टेटोरियलशिप झाली, स्टेट डिक्टेटरशिप झाली. म्हणजे इथे कॅपिटलिस्ट होते, इथे राज्य होतं. काय बदल झाला? काहीच नाही. दोघंही मनमानी करायला लागले. तुझी गरज एवढी आहे का बे? नाही आहे, चल होय तिकडे. अरे बाबा माझी गरज आहे, ऐकायलाच तयार नाही. आणि त्याच्यामुळे राज्य म्हणजे सरकार आणि लोकांमध्ये दरी निर्माण व्हायला लागली आणि मग आपल्याला दिसतं, म्हणूनच USSRचं डिसइंटिग्रेशन झालं. बंदिस्त अर्थव्यवस्था, ही अर्थव्यवस्था कशी आहे? ही अर्थव्यवस्था आपल्याला दिसतंय बंदिस्त अर्थव्यवस्था आहे. बंदिस्त अर्थव्यवस्थेचा मेजर प्रॉब्लेम काय? बंदिस्त, क्लोज्ड इकॉनॉमी, क्लोज्ड इकॉनॉमी, बंदिस्त अर्थव्यवस्था. याचा काय प्रॉब्लेम आहे? तर बंदिस्त अर्थव्यवस्था जर आपण बघितली तर ही कॉम्पिटिशन करू देत नाही, स्पर्धा करू देत नाही. जसं भारतातील जजमानी सिस्टीम, जातीवर आधारित अर्थव्यवस्था जी आहे, जजमानी सिस्टीम, जजमानी अर्थव्यवस्था, ही कशी होती? क्लोज्ड इकॉनॉमी होती, बंदिस्त अर्थव्यवस्था. त्यामुळे स्पर्धाच नाही. स्पर्धा जर नाही तर स्किल डेव्हलपमेंट नाही, कारण कुठलंही इन्सेंटिव्ह नाही. आणि स्किल डेव्हलपमेंट नाही म्हणून इफिशियन्सी, कार्यात्मकता नाही, आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्हिटी पण नाही, परिणामकारकता नाही. आणि मग आपण कसं म्हणणार की विकास होणार? बा विकास होऊ शकत नाही, कारण की कॉम्पिटिशन का नाही? कारण की प्रायव्हेट सेक्टरला अलाव नाही, ग्लोबल कॉम्पिटिशन नाही, है ना, हे नाहीच. मग कसं होणार आहे? तर हे शक्य नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय की USSR जो आहे तो आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्हायला लागला, है ना, अकार्यक्षमता विकसित व्हायला लागली, लोकांमध्ये आळसपणा वाढायला लागला, हलाल व्हायला लागले, स्किल डेव्हलपमेंट जे आहे कौशल्याचा विकास होऊ शकला नाही. आणि जे उदात्त हेतू होता, उद्देश होता तत्वज्ञानाचा कार्ल मार्क्सच्या, तो संपूर्ण फेल झाला. आणि म्हणून म्हणतात कार्ल मार्क्सला ही वॉज अ ग्रेट फिलॉसॉफर बट युटोपियन फिलॉसॉफर. जेव्हा तो सोल्युशन द्यायला लागला, है ना, युटोपियन, उदात्तवाद, आदर्शवाद, सोल्युशन मध्ये तो फेल ठरला. कार्ल मार्क्स हा सोल्युशन मध्ये फेल ठरलेला आपल्याला दिसतोय. क्लिअर? लक्षात आलं? कॉन्सेप्ट क्लिअर झाला? काही अडचण, काही इश्यूज नसतील. कॉन्सेप्ट क्लिअर झालाच असेल. 2 प्रश्न पाहून घ्यायचे, त्याची उत्तरं देऊन पाहायचे. उत्तरं नाही आले तर पुन्हा व्हिडिओ पाहायचा, अभ्यास छान करायचा. ते सांगत नाही लागत, तुम्ही करता यार. पण लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. अभ्यासासाठी आणि मेहनतीसाठी ऑल द बेस्ट.